डिअर फ्रेंड्स, प्लाझमिड नंतर आणखी जे व्हेइकल म्हणून वापरले जाणारे DNA आहेत त्यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे. ट्रान्सपोसन्स यांनाच आपण जंपिंग जीन सुद्धा म्हणतो. टर्म सुरुवातीला हेडजेस आणि जॅकॉब यांनी वापरली. एखादा जीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंप करतो, जातो, मूव्ह होतो एका जीनोम मधून दुसऱ्या जीनोम मध्ये, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सपोसन्स. बार्बारा MC क्लिंटॉक यांनी मेज वरती स्टडी केला. स्प्रिंग हार्बर कोल्ड लॅबोरेटरी न्यूयॉर्क या ठिकाणी स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं की मेज मध्ये 50% जीन हे जंपिंग जीन आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका क्रोमोसोमवरनं दुसऱ्या क्रोमोसोमवर मूव्ह होतात. इव्हन ह्यूमन मध्ये सुद्धा पाहिलं तर ह्यूमन मध्ये सुद्धा 42% हाच सिक्वेन्स आहे. ह्यूमन मध्ये सुद्धा 42% आलू सिक्वेन्स जो आहे, ALU सिक्वेन्स, तो जंपिंग जीनचा सिक्वेन्स आहे. हे बार्बारा MC क्लिंटॉक यांनी जंपिंग जीनचा कन्सेप्ट मांडला. तुम्ही कार्नेल कलर, मकाच्या ग्रेनचा कलर वेगवेगळा इथं दिसतोय. याच्यापेक्षा दुसरा फोटोग्राफ पहा. कार्नेल कलर बदलत 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 हे जंपिंग जीन मुळे घडतंय. जंपिंग जीन मुळे हे घडतंय. फोटोग्राफ पाहिलं की लक्षात येईल. हे जंपिंग जीन दोन प्रकारचे आहेत. रिट्रो ट्रान्सपोसन्स, जे काय करतात, DNA to RNA बाय ट्रान्सक्रिप्शन अँड रिव्हर्स. कॉपी पेस्ट, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये एखादी फाईल एका ठिकाणाहून तिथंच त्याची पहिली कॉपी ठेवून दुसऱ्या ठिकाणी आणखी कॉपी एखादी न्यायची असेल, पेस्ट करायची असेल तर कॉपी पेस्ट करतो आपण. तशा प्रकारे रिट्रो ट्रान्सपोसन्स करतो. आणि DNA ट्रान्सपोसन्स काय करतात, कट पेस्ट. एका ठिकाणी जसं कॉम्प्युटरमध्ये आपण एखादी फाईल आहे, एखाद्या ठिकाणची फाईल आपण तिथून कट करून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करू शकतो. असे ट्रान्सपोसन्स आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये वापरू शकतो. त्यानंतर बॅक्टेरियल व्हायरसेस. जर 10 KB एवढी साईज असेल तर प्लाझमिडचा वापर व्हेइकल म्हणून करता येईल. परंतु त्याच्यापेक्षा जास्त मोठा 25 KB एवढ्या आकाराचा जर डोनार DNA, फॉरेन DNA, अलाइन DNA असेल तर त्यासाठी आपल्याला बॅक्टेरियोफेज वापरता येईल. लॅम्बडा फेज, M13 फेज यांचा वापर करता येईल. आणि यांच्यामध्ये फेज DNA कसा आहे, सर्क्युलर किंवा लिनियर आहे. आणि यांचा वापर आपल्याला DNA कॅरी करण्यासाठी 25 KB एवढ्या आकाराचं DNA कॅरी करायला वापर करता येईल. आता या व्हायरसमध्ये लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल असतात. लायटिक सायकल म्हणजे काय, एखादा व्हायरस, बॅक्टेरियल व्हायरस ज्यावेळी बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो पहिली अटॅचमेंट करणार, त्यानंतर आपलं जेनेटिक मटेरियल या होस्ट सेल मध्ये इंट्रोड्यूस करणार, पेनिट्रेट करणार. नंतर ते व्हायरल जेनेटिक मटेरियल काय करतं, होस्ट मेटाबॉलिक मशिनरीचा पूर्ण ताबा घेतं.
आणि ते व्हायरल जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून घेणार, प्रोटीन बनवून घेणार, नवीन व्हायरसेस असेंबल करणार आणि मग ती सेल ब्रेक होणार आणि सगळे नवीन व्हायरसेस बाहेर पडणार. त्याला म्हणतो आपण लायटिक सायकल. त्याला आपण काय म्हणतो? लायटिक सायकल. आणि लायसोजेनिक सायकल मध्ये काय होतं? ज्यावेळी हा व्हायरस आपलं अटॅचमेंट करतो, जेनेटिक मटेरियल त्या बॅक्टेरियल सेलमध्ये इंट्रोड्यूस करतो, त्यावेळी ते जेनेटिक मटेरियल जे आहे ते त्या बॅक्टेरियल जिनोममध्ये इंटिग्रेट होतं आणि ते इनॅक्टिव्ह फेजमध्ये तसंच राहतं. त्याला आपण म्हणतो प्रोफेज. हे तसंच राहतं प्रोफेज स्टेजमध्ये. आणि बॅक्टेरियल सेलचं लायसिस, बॅक्टेरियल सेलचा डेथ इथं होत नाही. ती बॅक्टेरियल सेल जगू शकते लायसोजेनिक सायकलमध्ये. आता जे हे व्हायरसचं बॅक्टेरियोफेजचं डीएनए आहे, त्या डीएनएचा विचार केला तर समजा हे डीएनए आहे, मध्ये इथं कॉस साईट आहे, पुन्हा थोड्या अंतरानं पुन्हा कॉस साईट आहे, पुन्हा कॉस साईट आहे. आपण बरोबर त्या कॉस साईटला कट करणार आणि मग त्या ठिकाणी आपला डोनार डीएनए जोडणार आणि अशा प्रकारे 25 KB एवढ्या आकाराचं डीएनए कॅरी करायला व्हेइकल म्हणून बॅक्टेरियोफेजचा वापर करता येईल. जर आपल्याला याच्यापेक्षा मोठा डीएनए कॅरी करायचा असेल तर आपण फास्मिड बनवला, कॉस्मिड बनवला, असे पण आपण मॉलिक्युल्स बनवलेले आहेत. लॅम्बडा फेज आपण आता दाखवलेलाच आहे. त्याचबरोबर व्हेइकल म्हणून ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोमचा पण वापर केला जातो, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोमचा पण वापर केला जातो, रिट्रोव्हायरस ॲनिमलसाठी रिट्रोव्हायरसेसचा सुद्धा वापर केला जातो, ज्यामध्ये आपण जो डिसीज निर्माण करणारा जीन आहे तेवढा काढून तिथं आपण आपला डोनार डीएनए जोडतो. आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स ही अतिशय महत्त्वाची बॅक्टेरिया प्लाझ्मिडचा सोर्स म्हणून वापरली जाते. इट ॲक्ट्स ॲज अ नॅचरल जेनेटिक इंजिनियर. ॲग्रोबॅक्टेरियम डायकॉटमध्ये ही बॅक्टेरिया इन्फेक्शन करते आणि क्राउन गॉल डिसीज निर्माण करते. आणि मग त्याचा जो टी-डीएनए आहे त्याला जोडून आपण आपला डोनार डीएनए पाठवू शकतो आणि जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस प्लांटमध्ये या बॅक्टेरियामुळं सोपी झालेली आहे. म्हणून नॅचरल जेनेटिक इंजिनियर म्हणतो आपण. यांचा प्लाझ्मिड काढायचा, त्याला आपला जीन जोडायचा आणि रिकॉम्बिनंट डीएनए मग सहजासहजी या ॲग्रोबॅक्टेरियमच्या मदतीनं पास करता येतं. सो दीज आर व्हेइकल्स यूज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. ॲग्रोबॅक्टेरियम मध्ये बघा, it deliver the piece of DNA, tDNA, to transform normal plant cell into tumor. Tumor induce करणारा प्लाझ्मिड आहे. This tumor cell produces chemicals required for pathogen. The TI plasmid of Agrobacterium tumefaciens is modified cloning vector which is not pathogenic but can used for mechanism to deliver the genes of interest in plants.
ह्या प्लाझ्मिड जो ॲग्रोबॅक्टेरियमचा आहे तो काही डिसीज निर्माण करण्यासाठी नाही पाठवणार आपण. आपला जो जीन आहे इंटरेस्ट असलेला तो जीन ट्रान्सफर करण्यासाठी आपण तो पाठवणार आहे. ॲग्रोबॅक्टेरियम इथं फोटोग्राफ त्याचा दाखवलेला आहे. ॲग्रोबॅक्टेरियम आता क्लोनिंग व्हेक्टर असेल तर त्याच्याकडे काय काय असलं पाहिजे आपण पूर्वीच डिस्कस केलेलं आहे. रिट्रोव्हायरस इन ॲनिमल कॅन ट्रान्सफॉर्म नॉर्मल सेल इनटू कॅन्सरस सेल. So they are used to deliver desirable gene into animal cell. त्याच्यानंतर कॉम्पिटंट होस्ट सेल असल्या पाहिजेत. ज्या सेलमध्ये आपण डोनार डीएनए पाठवणार आहे ती होस्ट सेल. Since the DNA is hydrophilic molecule, it cannot pass through cell membrane. हायड्रोफिलिक असल्यामुळे सेल मेम्ब्रेन मधून जाणार नाही. So bacterial cell must be made competent to make the aligned DNA, take the aligned DNA or plasmid. For this, bacterial cells are treated with specific concentration of divalent cations. calcium सारखं salt ची ट्रीटमेंट दिली तर ते DNA घेतलं जातं. So DNA enters in bacterium through pores in the cell wall. म्हणजे हायड्रोफिलिक मॉलिक्यूल असल्यामुळं डीएनए बॅक्टेरिया तो डीएनए घेणार नाहीत. मग कॅल्शियम सॉल्टची ट्रीटमेंट आपण जर त्या सेलना दिली तर मात्र त्या पोर्समधून डीएनए आत जाऊ शकतं. हे आपल्याला यातून सांगता येईल. कॅल्शियम CaCl2 ची ट्रीटमेंट आपण देतो. सच सेल्स आर इन्क्युबेटेड विथ रिकॉमिनंट DNA on ice. बर्फामध्ये ठेवायचं. Then they are placed in briefly at 42 degree centigrade heat shock. त्याला heat shock द्यायचा नंतर. Put them back into ice. पुन्हा बर्फात ठेवायचं. This enable the bacteria to take the recombinant DNA. म्हणजे बर्फात ठेवा, पुन्हा हीट शॉक द्या 42 डिग्री सेंटीग्रेडला, पुन्हा बर्फात ठेवा, CaCl2 ची ट्रीटमेंट द्या. हे सर्व कशासाठी करायचं आहे तर त्या बॅक्टेरियल सेलनी रिकॉम्बिनंट डीएनए घेतला पाहिजे. याच्यासाठी हा प्रयत्न आपण करणार आहे. आता मायक्रो इंजेक्शन आपल्याकडे आहेत, त्याच्या साहाय्यानं जीन ट्रान्सफर करणं शक्य आहे. जीन गन मेथड, बायोलिस्टिक मेथड, त्याच्यामध्ये आपण डीएनए ला काय करतो मायक्रो पार्टिकल गोल्ड किंवा टंगस्टन कोटचं कोटिंग करतो डीएनए ला आणि बंबार्डिंग करतो. डिसआर्म्ड पॅथोजन व्हेक्टर्स इट इन्फेक्ट दी सेल अँड ट्रान्सफर दी रिकॉम्बिनंट डीएनए. अशा वेगवेगळ्या मेथड्स आपण जीन ट्रान्सफर करण्यासाठी वापरतो. इथं पहा, नॉन ट्रान्सफर्ड बॅक्टेरिया कॉम्पिटंट होस्ट आहेत. CaCl2 ट्रीटमेंट द्यायची, पुन्हा कॉम्पिटंट सेल बनवली आपण, हीट शॉक दिला, बर्फात ठेवली, पुन्हा हीट शॉक दिला 2 मिनिटासाठी, पुन्हा बर्फात ठेवली आणि या सेलनी आता हा रिकॉम्बिनंट डीएनए घेतलेला आहे. अशा प्रकारे होस्टला कॉम्पिटंट बनवण्याचं काम आपण करत असतो. सो दीज आर टूल्स used in genetic engineering. Thank you very much.